फहीम खानच्या जामीन अर्जावर सुनावणी आता 8 एप्रिल रोजी होणार आहे। तसेच आरोपी हामिद इंजिनियरच्या जामीन याचिकेवर उद्या सुनावणी घेतली जाणार असून ज्यात पोलिसांना केस डायरीसह न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी 2 महत्त्वाच्या नावाच्या जामीन अर्जावर काय निर्णय होतो याकडे संपूर्ण शहराचे लक्ष आहे। सायबर पोलिसांनी हामिद इंजिनियरच्या जामीन अर्जाला आक्षेप घेतला असून प्रकरणाचा सखोल तपासासाठी पोलिसांनी सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर करावेत असा निर्देश देण्यात आला आहे। याचबरोबर फहीम खानच्या जामीन अर्जावर 8 एप्रिलला सुनावणी निश्चित करण्यात आली आहे। अद्याप पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली तरी या प्रकरणात पोलिसांकडे ठोस पुरावे असल्याचा दावा केला जात आहे। दरम्यान फरार असलेल्या 4 अन्य आरोपींनीही अग्रिम जामिनासाठी याचिका दाखल केली आहे आणि त्यांच्यावरही 8 एप्रिलला सुनावणी होणार आहे। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणात आरोपींच्या विरोधात महत्त्वाचे पुरावे उपलब्ध असून सायबर पोलीस कसून तपास करत आहेत। मात्र आरोपीच्या वकिलांचा दावा आहे की या प्रकरणात त्यांच्या मूळ वकिलांना चुकीच्या पद्धतीने अडकविण्यात आले आहे। नागपूर हिंसा प्रकरणामुळे शहरात अजूनही तणावपूर्ण वातावरण आहे। पोलीस प्रशासन सतर्क असून न्यायालयात सर्व पुरावे सादर करून दोषींना कठोर शिक्षा मिळवून देण्याच्या तयारीत आहे। आता संपूर्ण शहराचे लक्ष 8 एप्रिलच्या सुनावणीवर असून जिथे मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगवेच रिपोर्ट।